आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा. पण हे असंच का, तेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर मंडळी, पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्ययोग. पावसाळा हा केवळ ऋतू नसून निसर्गाच्या रसपूर्ण लीला अनुभवण्याचा एक सुकाळ होय. तळणं, भाजणं आणि उकडणं या एकाच पावसाच्या 3 रूपांतरामागे लपलेला आहे आयुर्वेदिक तत्वज्ञान, शरीराची गरज आणि चविष्ट आनंदाचा मंत्र. पण असं खाणं कितपत सुरक्षित आहे? असं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं? तर मंडळी, आषाढ महिना म्हणजे पावसाचा श्री गणेशा. आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधे गुडघेदुखी, सर्दी, फडसे, थंडी, ताप, इन्फेक्शन्स अशा वाताच्या समस्या वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस यामुळे एकाच वेळी पित्त वाढते आणि वात सर्वत्र अडकून बसतो. या दोन्हींचा तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर आषाढात तळलेलं खाणं हा अफलातून उपाय आहे. विशेषतः कोलेस्ट्रॉल जराही वाढू न देता तळलेलं व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करतात. तळलेलं अन्न हेच त्यावेळी औषध बनतं आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडतं. म्हणूनच मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरडया, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इत्यादी आधीच बनवून ठेवण्याची पद्धत आहे, जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील. शिवाय पावसाचा पहिला रोमॅन्टिक स्पर्श म्हणजे कढईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदा भजी आणि कपातला उबदार चहा. यासारखा इन्स्टंट रोमॅन्टिक अंतर्बाह्य आषाढ डाएट जगात शोधूनही सापडणार नाही. आता 2 नंबरला येतो तो म्हणजे श्रावण मास. श्रावण म्हणजे सणांचा महिना. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. वात हळूहळू कमी होऊन शरीर अवयवांचे आखडणे, दुखणे इत्यादी तुलनेने कमी होते, मात्र पित्त वाढलेलेच असते. अशा वेळी वाताचा फार विचार न करता केवळ पित्त आटोक्यात ठेवणे महत्त्वाचे. म्हणून श्रावणात भाजलेलं खाणं सर्वोत्तम आहे. आगीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मका, वाटाणा, वांग्याचं सुगंधी भरीत, मातीचा वास घेणारी भाजलेली ज्वारीची भाकरी, भाजलेले पापड, तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेले लाडू इत्यादी सर्व पित्ताचा राग थोपवतात. परिणामी ॲसिडिटी, मायग्रेन, हाय BP, मूळव्याध या तक्रारींचा जन्म होत नाही. आणि हो, भाजलेलं खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो तो अख्ख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे श्रावणमासी हर्षमानसी असं म्हटलेलं आहे. आता 3रा महिना म्हणजे भाद्रपद. भाद्रपद म्हणजे परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचं आगमन. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो, मात्र उकाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेलं पित्त शरीरात जिथे संधी मिळेल तिथे उद्रेक उत्पन्न करतं, म्हणजेच पित्ताचा प्रकोप होतो. हाच तो काळ जिथे जरा चुकीचं खाल्लं की हार्ट अटॅक, पॅरालिसिस, तीव्र ताप, कोणताही क्षुल्लक आजार अचानक गंभीर होणं इत्यादी गोष्टी घडू लागतात. परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू याच महिन्यात होताना दिसतात. अशा अनुचित घटना टाळण्यासाठी भाद्रपद महिन्यात बहुतांश धार्मिक उपवास आलेले आहेत, जेणेकरून अन्न कमी खाल्ले जाईल आणि पित्त प्रकोप व्हायला वाव भेटणार नाही. याचसाठी भाद्रपदात उकडलेलं खाणं अगदी योग्य आहे. जसे की उकडलेल्या शेंगा, कंदमुळं, शेंगदाणे, उकडीचे मोदक, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेला भात इत्यादी महत्त्वपूर्वक खाल्ल्याने ऑक्टोबर हीटचे रूपांतर आपण ऑक्टोबर हीटमध्ये नक्की करू शकतो. कदाचित म्हणूनच गणपती, गौरी, दुर्गा या देवता आपल्याला भेटण्यासाठी मुद्दाम भाद्रपदाचाच आसमंत निवडतात. कारण उकडलेलं अन्न म्हणजे शरीराला दिलेला शुद्धता आणि शांतीचा स्पर्शच, नाही का? तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.